शिंदे ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर आणखीन एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे जे आपल्या चांदीच्या चैन असतात। तर बघा किती काळी पडलेली आहे ही चैन। आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही, जसे सोनार लोक क्लीन करून देतात त्या पद्धतीने आपण ही चैन घरच्या घरी क्लीन करू शकतो। तर त्याच्यावर हा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी ह्याच्यासाठी काय काय वापरलं आहे। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर चला लागलीच सुरुवात करूया आपण। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हे क्लीनचं काम करतो चांदीचं, ॲसिड वापरताना तोंडाला मास्क आणि हातामध्ये ग्लोव्ज घालणं कंपल्सरी आहे। बिना ग्लोव्जचं ॲसिडला हात लावायचा नाही, किंवा जी आपण वस्तू त्याच्यामध्ये टाकलेली असते त्याला बिना ग्लोव्जचा हात लावायचा नाही आणि तोंडाला मास्क लावायचा आहे, कारण याचा स्मेल खूप जास्त येतो तर आपल्याला त्रास होऊ शकतो। म्हणून कंपल्सरी मास्क आणि ग्लोव्ज घालूनच क्लीन करायचं आहे। तर ह्याच्यासाठी आपण फक्त घेणार आहेत ॲसिड। तर ॲसिड मी आणलेला आहे, तर जरा सावधगिरी घ्यायची आहे ॲसिडसाठी। आणि एक आपला जो टाकाऊ ब्रश, टूथपेस्ट ब्रश असतो तो घ्यायचा आहे आणि मास्क घ्यायचा आहे। मास्क खूप गरजेचं आहे। तर करायचं काय आहे, आधी मास्क घालून घ्या कारण ॲसिडचा वास खूप येतो। तर चला आपली क्लिनिंग प्रोसेस जी आहे आपण सुरू केलेली आहे। तर सगळ्यात आधी ॲसिड जे आहे ते अशा कंटेनरमध्ये घ्यायचं आहे। तुम्ही स्टीलचा वापर करायचा नाही, कारण स्टील जे असतं ते ॲसिडवर रिॲक्ट करतं। स्टीलचे भांडे घेताल तर ते खराब होतील। तुम्ही लोखंडाचे किंवा असे प्लास्टिकचे कंटेनर यूज करू शकतात। तर ॲसिड घेतलेला आहे, जरा केअरफुली राहायचं आहे। लहान मुलं असतील तर त्यांना आसपास पण येऊ द्यायचं नाही आहे, कारण ॲसिड हे खूप खतरनाक असतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे। तर आता ॲसिडमध्ये आपले जे चांदीचे दागिने आहेत, आता मी इकडे पैंजण जशी घातलेली आहे तसे इतर दागिनेसुद्धा तुम्ही ॲसिडमध्ये टाकून क्लीन करू शकतात। तर आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे, 1-2 मिनटं मी तसं सोडलेलं आहे। तर आता बघा 2 मिनटानंतर ना पैंजणच्या वरचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे। तर कलर चेंज व्हायला लागलेला आहे, येलो असा कलर झालेला आहे। तर असं करून हळूहळू जो ॲसिडमुळे पैंजणीच्या वरचं जे घाण साठलेलं असतं ब्लॅक वगैरे, बघा आपण ब्रश पण नाही लावला आहे, काहीही यूज नाही केलेला आहे, तरी पैंजणीचा कलर चेंज झालेला आहे। बघा व्हाईट दिसायला लागलेली आहे अशा प्रकारे। तर मी अजून 5 ते 10 मिनटं असं सोडणार आहे, कारण खूपच माझ्या पैंजण घाण झाल्या होत्या। तर मी 5 ते 10 मिनटं तरी असं सोडणार आहे याच्यामध्ये। आणि आता 5 ते 10 मिनटानंतर ना बघू शकता तुम्ही ॲसिडचा कलर पण चेंज व्हायला लागलेला आहे। थोडं ब्रशनं पूर्ण ॲसिडमध्ये ही पैंजण फिरून घ्यायची आहे, म्हणजे जिथं आपल्या पैंजणीच्या खचा किंवा डिझाईन असतात त्याच्यामध्ये भरपूर अशी माती वगैरे साठलेली असते, ती निघण्यासाठी मदत होते। तर अशा प्रकारे एक 5 ते 10 मिनटं आणखीन तसं सोडायचं आहे, कारण ह्या कामासाठी थोडेसे पेशन्स लागणार आहेत आपल्याला, जरासा वेळ लागणार आहे। तर अशा प्रकारे पूर्ण मी ॲसिडमध्ये पैंजण फिरून घेते आहे। आणि आता 5 ते 10 मिनटानंतर ना हातामध्ये ग्लोव्ज घालायचे आहेत। बिगर ग्लोव्जचं किंवा ग्लोव्ज न घालता ॲसिडमध्ये टाकलेल्या दागिन्यांना अजिबात हात लावायचा नाही आहे, कारण ह्याच्याने आपल्याला खूप काय म्हणता येते, हाताला इजा होऊ शकते। तर बघू शकता तुम्ही कलर आपण अजून घासलेलं पण नाही आहे, कलर चेंज झालेला आहे पूर्ण पैंजणीचा। आणि आता हळूच पैंजण याच्यातून काढून घ्यायची आहे, कसलीही गडबड करायची नाही आहे। हळूवारपणे आपण जो ब्रश टाकून देतो, दात घासायचा ब्रश जो असतो, खरं तर ब्रशचे खूप काही उपयोग आहेत। तर अशा प्रकारे तो ब्रश घ्यायचा आहे आणि हळूवारपणे आपल्या पैंजणांवर रफ करायला चालू करायचं आहे, घासायला चालू करायचं आहे, रफ करायला चालू करायचं आहे। तर अशा प्रकारे मी हळूहळू पैंजण घासून घेत आहे। तर बघा किती कलर चेंज झालेला आहे, जेवढं राहिलेलं तेवढं पूर्ण घाण निघून गेलेलं आहे। दुसरीही पैंजण घेतलेली आहे मी, दुसरीही पैंजण घासून घ्यायची आहे। तर थोडा जो ब्रश आहे तो ॲसिडमध्ये बुडवायचा आहे आणि मग पैंजणीवर रफ करायचा आहे। तर अशा प्रकारे
पैंजण आपले सुंदर असे क्लीन झालेले आहेत. कुठेही बाहेर जाण्याची गरज पडलेली नाही आहे. घरच्या घरी 10 ते 15 मिनटामध्ये मी पैंजण साफ केलेले आहेत. आणि मोस्टली जे क्लिनिंगचे दुकान असतात, म्हणजे सोनाराचे दुकान आपल्या कधी घराच्या लांब असतात, तर आपल्याला रिक्षाला पण पैसे भरपूर जातात. तर अशा प्रकारे ही छोटीशी टिप आणि ट्रिक घरात यूज करायची आहे आणि आपले चांदीचे दागिने क्लीन करायचे आहेत. घासल्याच्या नंतर 5 ते 10 मिनटं मी अजून ॲसिडमध्ये पैंजण असेच ठेवणार आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये राहिलेले पूर्ण गाळ निघून जाईल. तर आता 5 ते 10 मिनटानंतर 5 ते 10 मिनटानंतर पैंजण ह्या ॲसिडमधून काढून घ्यायचे आहेत बघा. आणि ॲसिडमधून काढल्याच्या नंतरनं लागलीच पैंजण थंड पाण्यामध्ये घालायचं आहे. गरम पाणी घ्यायचं नाही आहे, कोमट पाणी घ्यायचं नाही आहे. थंड जे आपण यूज करतो, बाथरूममध्ये जे पाणी यूज करतो नॉर्मल पाणी, त्या पाण्यामध्ये हे पैंजण घालून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे म्हणजे राहिलेलं जेवढं काही घाण आहे ते निघणारच आहे. पण ॲसिड पण पाण्यामध्ये रिॲक्ट करतं आणि त्याचा जो असर आहे तो कमी होतो. आणि पैंजण धुवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये घालून. तर बघा किती कलर चेंज झालेला आहे. हातातले ग्लोव्ज काढून टाकते, कारण आता पाण्यामध्ये कसलाही खतरा नाही आहे आपल्याला. तर अशा प्रकारे 5 मिनटं मी ठेवून झाल्याच्या नंतरनं एकदा ब्रशनं पूर्ण मिक्स करून घेते पाण्यामध्ये, म्हणजे जिथं थोडंफार ॲसिड राहिलं असेल ते ॲसिड पण निघून जाईल याच्यातलं. आणि हाताने थोडं रफ करून घ्यायचं आहे. आपल्याला कसलेही डिटर्जंट, साबण किंवा कशाचीही गरज लागलेली नाही आहे. तर घरच्या घरी सोनाराच्या दुकानामध्ये कसं क्लीन करून देतात, तसे आपले चांदीचे पैंजण क्लीन झालेले आहेत. आणि अशा प्रकारे एका छोट्याशा टिप आणि ट्रिकचा यूज करून आपण घरी पैंजण क्लीन केलेले आहेत. तुम्ही कोणत्याही चांदीच्या वस्तू ॲसिडमध्ये टाकून क्लीन करू शकता, पण सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच तुम्ही ॲसिडचा वापर करायचा आहे. तर बघा कलर एकदम चेंज झालेला आहे, किती सुंदर आणि तुकतुकीत चेंज दिसते. आपले पैंजण किती छान क्लीन झालेले आहेत. अगदी आपण बाहेरून जसं क्लीन करून आणतो त्या पद्धतीनं 5 ते 10 मिनिटामध्ये पूर्ण पैंजण क्लीन झालेले आहेत. काहीच नाही, फक्त ॲसिडचा वापर करून आपण पैंजण क्लीन केलेले आहेत. हे बघा किती सुंदर निघाले आहेत, जसं काय की नवीनच पैंजण आणलेले आहेत. तर अशी एक छोटीशी ट्रिक होती माझी, की घरच्या घरी आपण चांदीचे पैंजण म्हणून नाही, चांदीच्या कुठल्याही वस्तू आपण ॲसिड टाकून क्लीन करू शकतो, पण थोडंसं सावधगिरीने करायचं आहे. तर अशा प्रकारे मी तुमच्यावर आजची एक टिप आणि ट्रिक्स तुम्हाला शेअर केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ माझा जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि ही पण टिप घरी करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.